शिवसेनेचे मंत्री संजय राठोड पुन्हा एकदा अडचणीत सापडलेत। संजय राठोड यांच्या खात्यामध्ये अनियमितता झाल्याचा गंभीर आरोप करण्यात आलाय। मृदा आणि जलसंधारण खात्यात पैसे घेऊन अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्याचा आरोप भाजप आमदार संदीप जोशी यांनी केलाय। दरम्यान त्यांच्या या आरोपानंतर मुख्यमंत्र्यांनी त्यांच्याच आमदारांकडे पुरावे मागितलेत। बघूया याविषयी सविस्तर। 450 कर्मचाऱ्यांवरती अन्याय होताना त्यामध्ये जाणीवपूर्वक अर्थपूर्ण व्यवहार होऊन त्यामध्ये 8 जणांना घुसवण्यात आलेलं होतं। यामध्ये निश्चित दिसतंय की काही गडबडी झालेल्या आहे। उत्तर आहे ते अजित पवारांनी द्यायचे। त्यांच्याच मांडीला मांडी लावून बसणारे संजय राठोड हे एक सहकारी आहेत। कित्येक लोकांना या खात्यात संजय राठोडांच्या आशीर्वादाने घेतलं गेलेलं आहे। त्या संदर्भात मला माहिती नाही त्यांच्या खात्यात काय झालं। महायुतींच्या मंत्र्यांमागे लागलेल्या आरोपांचं ग्रहण सुटण्याचं नाव घेत नाहीये। महायुतीच्या आणखी एका मंत्र्याच्या खात्यावर गंभीर आरोप करण्यात आला। हा आरोप विरोधकांनी नव्हे तर महायुतीच्या आमदारांनीच केल्यानं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं। मृदा आणि जलसंधारण मंत्री संजय राठोडांच्या खात्यातील बदल्यांमध्ये अनियमितता झाल्याचा आरोप करण्यात आला। भाजप आमदार संदीप जोशींनी हा आरोप केला असून याबाबतची तक्रार त्यांनी देवेंद्र फडणवीसांकडे केली आहे। त्या डिपार्टमेंटमध्ये झालेल्या अनियमिततांबद्दल मी माननीय मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केलेली होती की जवळपास 450 कर्मचाऱ्यांवरती अन्याय झालेला आहे आणि 450 कर्मचाऱ्यांवरती अन्याय होताना त्यामध्ये जाणीवपूर्वक अर्थपूर्ण व्यवहार होऊन त्यामध्ये 8 जणांना घुसवण्यात आलेलं होतं। यामध्ये निश्चित दिसतंय की काही गडबडी झालेल्या आहे आणि ज्यांनी केलेल्या आहे त्यांच्यावरती कडक कारवाई करण्यात यावी। उत्तर आहे ते अजित पवारांनी द्यायचे। कारण त्यांना जी सत्ता कशा करता हवी आहे तर लोकांची कामं करता यावीत म्हणून हवी असं ते म्हणत होते। त्यांच्याच मांडीला मांडी लावून बसणारे संजय राठोड हे एक सहकारी आहेत। त्यांनी सत्तेत राहून कसे भ्रष्टाचार, घोटाळे, खून, हत्या, दरोडे टाकलेत याच्यावरती एकदा अजित पवारांनी महाराष्ट्राला प्रवचन दिलं पाहिजे। अनेक अधिकाऱ्यांचा कालावधी संपला असताना त्यांना पुन्हा अर्थपूर्ण मुदतवाढ देण्यात आली असा आरोप करण्यात आला। मृदा आणि जलसंधारण खात्यातील अधिकाऱ्यांच्या बदली आणि पदोन्नतीनं नियुक्त्या 30 मे 2025 रोजी करण्यात आल्या। अमरावती, छत्रपती संभाजीनगर, कोकण, नागपूर, नाशिक आणि पुणे विभागात जलसंधारण अधिकारी, स्थापत्य गट अ, सहाय्यक जिल्हा जलसंधारण अधिकारी, उपविभागीय जलसंधारण या पदांवर कार्यरत अधिकाऱ्यांच्या बदल्या करताना नियमांना फाटा देण्यात आल्याचा आरोप करण्यात आलाय। विदर्भातील काही अधिकाऱ्यांना मुदतवाढ देण्यात आल्याचा देखील आरोप करण्यात आला। तर मर्जी सांभाळणाऱ्या काही अधिकाऱ्यांना त्यांच्या मागणीनुसार त्याच जागेवर मुदतवाढ दिल्याचाही आरोप आहे। पुरावा दिला तर आरोपात अर्थ आहे, नुसता आरोप करून फायदा काय? उद्या कोणी काही आरोप करेल, जर कोणाजवळ पुरावा असेल तर तो पुरावा त्यांनी नक्की द्यावा। मी आणि एकनाथराव शिंदे आम्ही असा पुरावा मिळाला तर जरूर त्या संदर्भात त्याची पडताळणी करू। जलसंपदा आणि जलसंधारण खातं वेगळं झाल्यानंतर संजय राठोडांच्या आशीर्वादानं अनेकांना या खात्यात घेतलं। तसंच या खात्यात मोठं गौडबंगाल झाल्याचा आरोप अंबादास दानवेंनी केलाय। संजय राठोड यांच्या खात्यावर करण्यात आलेल्या आरोपांवर शिंदेच्या शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाटांना देखील विचारलं, मात्र त्यांच्या खात्यांसंदर्भातली कोणतीही माहिती नसल्याचं म्हणत शिरसाट यांनी बोलणं टाळलं। जलसंपदा आणि जलसंधारण खातं वेगळं झाल्यानंतर या खात्यातल्या अधिकाऱ्यांना तुम्हाला कुठं राहायचं स्पष्ट अभिप्राय घेतल्यानंतर पुन्हा एकदा कित्येक लोकांना या खात्यात संजय राठोडांच्या आशीर्वादाने घेतलं गेलेलं आहे। त्यांच्या खात्याचे तब्बल 903 वर्क ऑर्डर देवेंद्र फडणवीसांनी म्हणजे मुख्यमंत्र्यांनी रद्द केलेले आहे। बाकीच्या खात्याच्या काय नाही केल्या याचा अर्थ काहीतरी त्याच्यात गौडबंगाल आहे आणि मला वाटतं त्या खात्यामध्ये असंच काम चालू आहे, त्या सुधारण्याची आवश्यकता आहे। संजय राठोड यांच्या खात्यांतर्गत ज्या बदल्या झालेल्या आहेत त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता आणि नाही या संदर्भात मला माहिती नाही त्यांच्या खात्यात काय झालं। शिवसेनेचे मंत्री संजय राठोडच नव्हे तर संजय शिरसाट यांच्यावर देखील अनेक आरोप करण्यात आले। हॉटेल खरेदीत अनियमितता आणि MIDC मधील जमीन खरेदीत हेराफेरी केल्याचा आरोप शिरसाटांवर आहे। दरम्यान आता त्यांचेच मंत्री संजय राठोड यांच्या खात्यावर गंभीर आरोप करण्यात आले, त्यामुळे संजय राठोड यांच्या देखील अडचणी वाढण्याची शक्यता आहे। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।